नमस्कार मंडळी, मी ज्योती तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये, एका नवीन रेसिपीसोबत। आज आपण बनवणार आहोत इडली। आता हिवाळ्यात इडली बनवायचं म्हटलं की इडलीचं पीठ काही आंबायला तयारच होत नाही, बरोबर ना? पण मी आज तुमच्यासाठी खूप सोप्या पण एकदम दमदार अशा काही टिप्स घेऊन आलेली आहे, ज्यामुळे तुमचं इडलीचं पीठ हिवाळ्यातही मस्त फुलून तयार होईल आणि खूप मस्त जाडीदार आणि मऊसूद अशा इडल्या तयार होतील। तुम्ही पाहू शकता खूप मस्त अशा इडल्या तयार झालेल्या आहेत। चला तर बघ रेसिपीला सुरुवात करूया। आता इथे मी 3 ग्लास तांदूळ घेतलेले आहे, रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत। इथे तुम्ही कुठलेही तांदूळ घेऊ शकता। त्यानंतर 3 ग्लास तांदळासाठी मी इथे 1.5 ग्लास उडदाची डाळ घेतलेली आहे। म्हणजे आपण जेवढे तांदूळ घेतले त्याच्या निम्मे आपल्याला डाळ घ्यायची आहे, उडदाची डाळ। त्यानंतर यामध्ये मी 1 ते 2 चम्मच मेथीदाणे घातलेले आहे। आता हे पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर हे डाळ आणि तांदूळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। 3 वेळेस आपल्याला हे धुवून घ्यायचं आहे। तर इथे एक लक्षात ठेवायचं, सुरुवातीचे 2 वेळेस मी थंड पाण्याचा वापर केला आहे। त्यानंतर तिसऱ्यांदा धुताना मी कोमट पाण्याचा वापर केला आहे। कोमट पाण्यामध्ये हे तिसऱ्यांदा धुवून घेतलं। त्यानंतर हे आपल्याला 4 ते 5 तास भिजवून ठेवायचं आहे। आता इथं भिजत घालताना सुद्धा आपल्याला कोमट पाण्याचाच वापर करायचा आहे। कोमट पाण्यामध्ये मी 4 ते 5 तास हे भिजवून घेतलेलं होतं, म्हणजे सकाळीच मी हे भिजत घातलं होतं। त्यानंतर मी दुपारी हे मिक्सरला फिरवून घेते। आता इथे माझं मोठं मिक्सरचं भांडं थोडं खराब झालेलं आहे, त्यामुळे मी हे छोट्या भांड्यामध्येच हे बारीक करून घेते। आता मिक्सरला फिरवताना सुद्धा आपल्याला एक लक्ष ठेवायचं आहे, इथं थंड पाणी अजिबात घालायचं नाही, थोडं कोमट पाणीच यामध्ये घालायचं आहे। आणि असं घट्टसरच हे पीठ आपल्याला काढून घ्यायचं आहे, म्हणजे जास्त पाण्याचा आपल्याला इथं वापर करायचा नाही। अगदी थोडंसं पाणी घालून मस्त घट्टसर आपल्याला हे पीठ मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता असं घट्टसरच मी मिक्सरला हे पीठ फिरवून घेतलेलं आहे। त्यानंतर आता यामध्ये आपल्याला 1 ते 1.5 कप पाणी घालायचं आहे। एकदम कडकडीत पाणी यामध्ये आपल्याला घालायचं आहे गरम करून, आणि हे पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे इडलीचं पीठ मी एका स्टीलच्या डब्यामध्ये काढलेलं आहे। हिवाळ्यामध्ये शक्यतो आपल्याला असं डब्यामध्येच हे पीठ काढायचं आहे आणि याला झाकण लावून घ्यायचं आहे, त्यामुळे बाहेरची थंडी हवा या डब्यामध्ये लागत नाही। त्यामुळे आपल्याला असंच डब्यामध्येच हे पीठ ठेवायचं आहे। त्यानंतर आता हा डबा आपल्याला ज्या ठिकाणी ठेवायचा आहे त्या ठिकाणी आपल्याला असा एक कॉटनचा रुमाल अंथरून ठेवायचा आहे। यामुळे खालची जी फरशी असते ती थंड फरशी डब्याला लागत नाही। त्यानंतर यावरती आपल्याला एखादा असा टॉवेल घ्यायचा आहे, उबदार असा एक टॉवेल घ्यायचा आणि या डब्याला घट्टसर असा बांधून ठेवायचा आहे। आणि रात्रभर मी हे असंच ठेवलेलं होतं। त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही पाहू शकता खूप मस्त असं आपलं पीठ फुललेलं आहे। खूप मस्त असं आपलं पीठ तयार झालेलं आहे। आता हे पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर आता आपल्याला जेवढ्या इडल्या बनवायचे असतील तेवढे पीठ एका भांड्यामध्ये काढायचं आहे। मी यामधलं अर्ध पीठ हे काढून घेतलेलं आहे एका पातेल्यामध्ये। त्यानंतर त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे। त्यानंतर अगदी चिमूटभर यामध्ये आपल्याला खाण्याचा सोडा घालायचा आहे आणि यामध्ये पाणी घालायचं आहे। आता इथं एक पाणी घालताना सुद्धा लक्ष ठेवायचं, एकदम कडकडीत गरम करूनच पाणी यामध्ये आपल्याला घालायचं आहे। 1 कपभर मी इथं पाणी घातलेलं आहे। तुम्ही पाहू शकता कन्सिस्टन्सी आपल्याला अशी हवी आहे, म्हणजे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळी नाही, असं आपल्याला इडलीचं सारण बनवून घ्यायचं आहे। त्यानंतर आता आपण इडली बनवायला घेऊया। त्यासाठी मी इडलीच्या भांड्याला अगोदर तेल लावून घेतलं आणि त्यामध्ये आता आपल्याला इडलीचं सारण घालायचं आहे। आता सर्व भांड्यांमध्ये मी इडलीचं सारण घालून घेते। त्यानंतर मी इडलीच्या भांड्यामध्ये पाणी गरम व्हायला ठेवलेलं होतं, त्यामध्ये आता आपल्याला ही इडली ठेवायची आहे आणि अगदी झाकण लावून आपल्याला 10 मिनिट मोठ्या गॅसवरती ही इडली शिजत ठेवायची आहे। आता इकडे मी चटणीसुद्धा बनवून घेतलेली आहे। इथं मी शेंगदाण्याची चटणी बनवलेली आहे। आता आमच्या घरामध्ये शेंगदाण्याची चटणीच खूप जास्त आवडते, त्यामुळे मी शेंगदाण्याची चटणीच बनवलेली आहे। त्यानंतर आता चटणीवरती आपण फोडणी घालूया। त्यासाठी मी या फोडणीच्या भांड्यामध्ये तेल घातलं, जिरं मोहरी कढीपत्ता घातला आणि हे कळकळीत अशी फोडणी आपल्याला चटणीमध्ये घालायची आहे आणि खूप मस्त अशी आपली शेंगदाण्याची चटणी बनवून तयार आहे। आता इकडे 10 मिनिट झालेली आहे आणि तुम्ही पाहू शकता खूप मस्त अशा आपल्या इडल्या तयार झालेल्या आहेत। खूप मस्त पांढरी शुभ्र आणि जाडीदार मऊसूद अशी आपली इडली तयार झालेली आहे। आता हे आपण काढून घेऊया। आता ही इडली काढताना 2 मिनिट आपल्याला थोडीशी थंड होऊ द्यायची आहे आणि त्यानंतर इडली काढायची आहे, त्यामुळे ही इडली या इडलीच्या भांड्याला चिटकत नाही, अगदी सहज निघते।
तुम्ही पाहू शकता अगदी सहज या इडल्या निघत आहे. खूप मस्त मऊसूद आणि जाळीदार अशी आपली इडली तयार झालेली आहे. तुम्ही माझ्या या पद्धतीने एकदा ही इडलीची रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. सोबतच मी सांगितलेल्या काही टिप्स कशा वाटल्या तेही सांगा. आवडल्यास लाईक करा. लाईक केल्यानंतर हाईप करायला अजिबात विसरू नका. त्यानंतर जर तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. सोबतच बेल आयकॉन प्रेस करा. भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.